कधीकधी घरामध्ये केळ जास्त पिकले जातात. त्यावेळेस फेकून न देता किंवा खायचं मन करत नाही, अशा वेळेला बघण्यासाठी पण छान पाहिजे अशी बनाना आईस्क्रीम थंड थंड बनवूया. तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग वेळ न घालवता साध्या सिंपल सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. बनाना आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण इथे 3 पिकलेली केळी घेतलेली आहे. केळाची साल काढून घ्यायची. साल काढून घेतल्यानंतर सुरीने कट करून घेऊया. कट करताना छोटे छोटे स्लाइसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे केळं कट करून घ्यायचे आहे. स्लाइस कट केल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये रबर लावून ठेवायचे. डब्यामध्ये व्यवस्थित आपल्याला बंद करून ठेवायचे. फ्रीजमध्ये 5 ते 6 तासांसाठी ठेवून देऊयात. 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता आपले केळं छान असे सेट झाले आहे. पूर्णपणे बर्फ तयार झालेला आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरमध्ये 1-2 वेळा फिरवून घेऊयात. बर्फाने केळी चिटकलेली असेल तर काढून घेऊ शकता आणि मिक्सरमध्ये छान असं दळून घेऊयात. यामध्ये अर्धा कप दूध घालायची आणि याची पेस्ट करून घ्यायची. यामध्ये तुम्ही मिल्क पावडरही ॲड करू शकता. इथे आपण साखरेचा वापर नाही केलेला. केळामध्ये गोडपणा असतो, त्यासाठी आपण 1 चमचा इथे आपण मध वापरले आहे. त्याचबरोबर 1 चमचा नटेला बी वापरलेला आहे. आपली बनाना आईस्क्रीमची पेस्ट अगदी स्मूथ तयार झालेली आहे. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स किंवा चॉकलेट सिरपचा वापर केला आहे. पेपर लावून डबा फ्रीजमध्ये 7 ते 8 तासांसाठी ठेवून देऊयात किंवा रात्रभरासाठी जरी फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल. 7 ते 8 तास झाले आहे. चेक करून पाहूया. आपली आईस्क्रीम किती छान अशी परफेक्ट तयार झाली. एकदम क्रीमी बनाना आईस्क्रीम एकदम तयार झाली आहे. तुम्हाला मी काढून दाखवते. किती क्रीमी आहे बघू शकता. एकदम मजेदार, लाजवाब, टेस्टी आईस्क्रीम तयार झाली आहे. एकदा नक्की बनवा पिकलेल्या केळांपासून स्वादिष्ट आईस्क्रीम. तुम्ही पिकलेले केळ कधीच फेकून देणार नाही. त्यापासून इतकी छान अशी आईस्क्रीम तयार होते. लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल. फ्लेवर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता. तुम्ही यामध्ये फ्रूट्स पण घालू शकता. जसं मँगोचं सीझन आहे तर मँगो वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. थोडंसं वरून चॉकलेट सिरप. एकदम मजेदार बनाना फ्लेवरची आईस्क्रीम बनून तयार आहे. ही आईस्क्रीम तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये बनवू शकता. आईस्क्रीम खायला सगळ्यांनाच आवडते. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन रेसिपी आहे, नक्की बघा. बनाना आईस्क्रीम एकदम क्रीमी आहे. बघू शकता अजिबात लिक्विड लाईज नाही झाली. घरच्या घरीच फ्रेश बनाना आईस्क्रीम. बाजारातून केमिकल विरहित आईस्क्रीम घरच्या घरीच बनवा. 2 साहित्यात तयार होते. बनाना आईस्क्रीममध्ये टेस्ट खूप छान आहे. बनवण्यासाठी एकदम सोपी आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत.